नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. तर आज आपण बघतोय इडलीचं प्रीमिक्स. त्यासाठी मी इथे एका भांड्यात 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी पोहे आणि अर्धा चमचा मेथ्या घेतलेला आहे. हे डाळ आणि तांदूळ एका भांड्यात घेऊन स्वच्छ धुवायचे आहेत. आधी मेथ्या अर्धा चमचा बास होतील. एका भांड्यात तांदूळ आणि डाळ घ्यायची आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून काढायची ती. आणि मेथ्या पण घालायच्या त्याच्यामध्ये धुवायला. दोन ते 3 पाण्याने धुवायची आणि निथळायची चाळणीमध्ये घालून थोडा वेळ आणि स्वच्छ कापडावर घालून सुकवून घ्यायचे 2 दिवस. त्यामुळे इडलीचं पीठ छान होतं. आता इथे मी गॅसवर कढईत अर्धा वाटी पोहे घेतले. ते छान भाजून घ्यायचे. कलर न बदलता भाजायचे. ते छान भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचे ते. आणि त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळचं मिश्रण घालायचं आणि छान परतून घ्यायचं बराच वेळ. 5 ते 10 मिनटं परता तुम्ही ते. फक्त खाली करपू द्यायचं नाही. करपलं तर मग इडलीचा कलर बदलेल. छान परतून घ्या. या मिश्रणामध्ये तुम्ही इडली, डोसा किंवा आप्पेसुद्धा करू शकता, उत्तप्पा करू शकता. छान अगदी होतात आणि लहान मुलांच्या डब्यासाठी चांगलंच आहे. आता शाळा सुरू होत आहेत, त्यामुळे डब्यासाठी चांगला ऑप्शन आहे. असं प्रीमिक्स करून ठेवलं की तुम्ही काहीही करून देऊ शकता त्याला. इडली किंवा डोसा काहीही करून देऊ शकता डब्यामध्ये. छान डाळ आता इथे भाजली आहे आपली. त्यामध्ये आता पोहे घातलेत आणि आता घरघंटीवरून दळून आणायचे. मी हे घरघंटीवरून दळून आणले. तुम्ही मिक्सरला पण दळू शकता, पण घरघंटीला छान होतं ते. छान दळलं जातं. आता इथे एक वाटी प्रीमिक्स घेतले. 1 वाटी प्रीमिक्स घेतले एका भांड्यामध्ये. आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. एकदम नाही घालायचं. थोडं थोडंच घालायचं पाणी. एकदम घातलं तर ते पातळ होण्याची शक्यता आहे. हे बघा, हे असं झालं पाहिजे छान. अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आता झाकण ठेवून अर्धा तास तरी बाजूला ठेवा, म्हणजे छान भिजेल ते पीठ. छान भिजेल. आता आपण काय करायचं आहे, याला लागणारी चटणी करूया आपण. चटणीबरोबर ते छान लागतात इडल्या केलेल्या. इथे मी एका भांड्यात अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि अर्धी वाटी डाळ घेतली, फुटाण्याची डाळ. 1 इंच आलं, आणखीन जिरं घ्यायचं आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे छान लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे छान. आणि गार झालं, करपू द्यायचं नाही आहे. गार झालं की मग मिक्सरला चटणी दळून घ्यायची त्याची. मिक्सरला चटणी दळून घ्यायची. हे बघा, चटणी अशी छान झालेली. मस्त कलर आला आहे, पिस्ता कलर आला आहे मस्त चटणीला. आता आपण ह्याची फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी गॅसवर इथे छोटं पातेलं ठेवले मी. त्यामध्ये थोडंसंच तेल घातलं आहे, कारण चटणी पण थोडीच आहे ना आपली, त्यामुळे थोडंसंच तेल घातलं आहे मी.
त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, तेल तापल्यावर घालायचं आहे. थोडा हिंग घालायचा चिमूटभर. कढीपत्ता घालायचा आहे. अर्धी सुकी मिरची घातली मी आणि छान परतून घ्यायची फोडणी ती. आणि त्यामध्ये चटणीचं मिश्रण घालायचं आणि छान ढवळून घ्यायचं ते. ती चटणी तयार झाली आपली. आता आपण इडलीची तयारी बघूया. त्यासाठी इथे इडली पात्रात मी पाणी घातलं आहे. आता इडलीच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ आणि एका वाटीसाठी पाव चमचा सोडा घाला तुम्ही. मी इथे पाव चमचाच घातला आहे. इडल्या खूप सुंदर होतात ह्याच्या. तुम्ही पण करून बघा. मऊ लुसलुशीत. इनो घातल्यावर तुम्ही सोडा पण घालू शकता, पण मी आता इथे इनो घातला. इनो घातल्यावर हे काम सगळं भराभरा करायचं आहे. पटापट करायचं आहे. आता इथे इडली पात्रात ठेवते आहे मी. 15 मिनटं वाफवून घ्यायच्या. या बघा इडल्या किती सुंदर झाल्या, छान फुलल्यात त्या प्रीमिक्सच्या इडल्या सुंदरच झाल्यात. असं वाटतच नाही आहे की हा प्रीमिक्सच्या आहेत. कशा बाउन्सी झाल्यात बघा, मस्त मऊ लुसलुशीत. 1 वाटी पिठापासून माझ्या 15 इडल्या झाल्या. या बघा कशा छान झाल्यात ना इडल्या, मस्त. आणि काढायला तुम्ही असा झारा घ्या चमच्यापेक्षा. झाऱ्यामुळे पटकन निघतात त्या. छान झाल्यात. माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना नमस्कार.